हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत लेट्स आयडेंटिफाय जॉमेट्रिकल शेप्स. तर आपण जॉमेट्रिकल शेप्स कोणते कोणते आहेत हे पाहिलं. आता आपल्याला त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे, म्हणजे ओळखायचं आहे. ॲज शोन इन द पिक्चर, ट्रेस द एजेस ऑफ द ऑब्जेक्ट विथ युअर पेन्सिल अँड ड्रॉ द शेप ऑफ द ऑब्जेक्ट. आता इथं पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे बघा, ही माचीसचा बॉक्स आहे. ठीक आहे, तर ह्याचे जे एजेस आहेत ना, तिथे अशा पेन्सिलने आपल्याला ड्रॉ करायचं आहे. समजा हे मी माचीसचा बॉक्स घेतलेला आहे, तर ह्याला कडेने असं पेन्सिलने इथे ड्रॉ करून बघायचं आहे. ठीक आहे, सगळ्या एजेसला ड्रॉ करायचं. तुम्हाला कोणता शेप भेटतो ते बघायचं आहे. ठीक आहे, ऑब्झर्व द साइड्स ऑफ द ऑब्जेक्ट, आणि त्या ऑब्जेक्टच्या साईड आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहेत. आता हा मॅच बॉक्स आहे, ह्याला जर आपण असं कॉर्नरने असं त्याच्या एजेसने ट्रेस केलं, लाईन्स काढल्या, तर आपल्याला रेक्टँगल भेटतो. ठीक आहे, दिस इज अ रेक्टँगल. अ रेक्टँगल हॅज 4 साइड्स. तर रेक्टँगलला 1 2 3 4 साइड्स आहेत. ठीक आहे, आता हा समजा कॉईन आहे. जर कॉईनच्या भोवती तुम्ही असं ट्रेस केलं तर तुम्हाला असा गोल सर्कल भेटेल. अ सर्कल हॅज ओनली 1 कर्व्ड एजेस. आता ह्या सर्कलमध्ये कुठलीही लाईन आपल्याला दिसते का? नाही, तर त्याला फक्त अशी कर्व लाईन आहे. ठीक आहे, कर्व एज आहे. अँड नो स्ट्रेट साईड, आणि त्याला स्ट्रेट साईड नाही आहे. आता हा हँगर घेतला आणि ह्या हँगरच्या आतून जर आपण असं ट्रेस केलं तर आपल्याला काय भेटतं? दिस इज अ ट्रायंगल. ट्रायंगल भेटतो. अ ट्रायंगल हॅज 3 साइड्स. ट्रायंगलला किती साईड आहेत? 1 2 3. आता हा जर समजा आपण डाईस घेतला आणि डाईसच्या एजेसने आपण त्याला जर ट्रेस केलं तर आपल्याला ही फिगर भेटते. ही काय आहे? दिस इज अ स्क्वेअर. अ स्क्वेअर हॅज 4 साइड्स. स्क्वेअरला सुद्धा किती साइड्स आहेत? 4 साइड्स आहेत. पण स्क्वेअर आणि रेक्टँगलमध्ये एक फरक आहे बघा. तर रेक्टँगलच्या सगळ्या साईड इक्वल आहेत का? नाही, फक्त अपोजिट साईड, समोरासमोरच्या साईड्स इक्वल आहेत. ही साईड आणि ही साईड इक्वल आहे, आणि ही इक्वल आहे. या 2 साईड एकमेकांना इक्वल नाही आहेत. तसं स्क्वेअरमध्ये बघितलं तर स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स आपल्याला इक्वल दिसतात. ट्राय द फन ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आता हे आपल्याला समजले ऑब्जेक्ट. आता आपण इथल्या ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. खाली काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्या बघूयात. ॲक्टिव्हिटी 1, फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे मेक अ पेपर बोट. हे बघा, मी ही पेपरची बोट बनवून घेतलेली आहे. अनफोल्ड इट अँड काउंट द नंबर्स ऑफ ट्रायंगल्स अँड 4 साइडेड फिगर्स. आता हिला अनफोल्ड करायचं आहे, अशी ओपन करायची, आणि त्याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत, किती 4 साइडेड फिगर्स आहेत हे आपल्याला काउंट करायचं आहे. अँड कलर एनी 2 ट्रायंगल्स अँड 4 साइडेड 2 फिगर्स. आणि त्यातले 2 ट्रायंगल कोणतेही कलर करायचे आहेत, आणि 4 साइडेड फिगर्स सुद्धा कलर करायच्या आहेत. तर आपण अनफोल्ड करून पाहूयात आता. तर हे बघा, हे अनफोल्ड केल्यावर असं दिसतं. जर आपण ह्याच्यावरती असं ड्रॉ केले, ह्या लाईन्स काढल्या, तर आपल्याला दिसेल की हा ट्रायंगल आहे. तर मी हे ड्रॉ करून घेते, मग आपल्याला कळेल किती ट्रायंगल आणि किती 4 साइडेड फिगर्स आहेत ते. हे बघा, ही बोट अशी अनफोल्ड केल्यावर आपल्याला अशा फिगर भेटतात. तर ह्याच्यामध्ये हे ट्रायंगल आहे, हे ट्रायंगल, 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 असे तुम्हाला किती ट्रायंगल आहेत ते काउंट करायचेत, आणि स्क्वेअर किती आहेत ते काउंट करायचेत. आणि यातले कोणतेही तुम्ही 2 स्क्वेअर कलर करायचे आहेत, 2 ट्रायंगल कलर करायचे आहेत. आता ह्या स्क्वेअरमध्येच बघा, आता समजा हा स्क्वेअर घेतला तर याच्यामध्ये 2 ट्रायंगल सुद्धा येत आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही काउंट करून पहा. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 2 पाहूयात. मेक ट्रायंगल्स अँड 4 साइडेड फिगर्स युझिंग मॅच स्टिक ऑर स्मॉल वुडन स्ट्रीप. आईस्क्रीमच्या कांड्या घ्यायच्या किंवा मॅचस्टिक, माचीसच्या काड्या घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यापासून तुम्हाला ट्रायंगल किंवा 4 साइडेड फिगर, म्हणजे रेक्टँगल बनवू शकता, स्क्वेअर बनवू शकता, अशा बनवायच्या आहेत. तर त्या पण आपण बनवूयात. हे बघा, इथे मी काही माचीसच्या काड्या, मॅचस्टिक घेतलेल्या आहेत, तर त्याच्यापासून आपल्याला ट्रायंगल बनवायचा आहे. तर हा ट्रायंगल आपण असा बनवू शकतो. हा झाला आपला ट्रायंगल. तर असे तुम्ही खूप सारे ट्रायंगल ह्याच्यापासून बनवू शकतात. ठीक आहे, आणि 4 साइडेड फिगर बनवायचे आहेत. 4 साइडेड फिगर म्हणजे स्क्वेअर बनवू शकता किंवा रेक्टँगल बनवू शकता. हे जर आपण असं जॉईन केलं
सेम एक एक काडी घेऊन तर आपल्याला स्क्वेअर भेटेल. ठीक आहे, हा झाला आपला स्क्वेअर तयार. समजलं? पहिला ट्रायंगल बघितला, आता स्क्वेअर बघितला, आता आपण रेक्टँगल बनवूयात. आता रेक्टँगल बनवण्यासाठी अशा आपण 2 ह्या माचीसच्या काड्या घेणार आहोत. आडव्या 2 घ्यायच्या आणि उभी एक एक घ्यायची आणि ती अशी जॉईन करायची. हे पहा, हा आपला रेक्टँगल तयार झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही फिगर बनवा. हे तुम्ही करताना खूप मज्जा येईल तुम्हाला. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पाहूयात. ॲक्टिव्हिटी 3, फाइंड आउट द टूल्स ऑफ गेम्स इन विच यू सी ट्रायंगल्स, 4 साइडेड फिगर्स अँड सर्कल्स. तर तुम्हाला तुमच्याकडे जी काही खेळणी असतील तर त्या खेळण्यामध्ये असे जे ट्रायंगल, 4 साइडेड फिगर आणि सर्कल असणारे काही टूल्स आहेत का, असे काही गेम्स आहेत का. तर ते पझल्ससारखं भेटतं बघा, त्याच्यामध्ये ट्रायंगल आपण बनवू शकतो. अशा 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 सारख्याच काड्या असतात काहीतरी आणि त्याने मग आपण सर्कल बनवू शकतो किंवा ट्रायंगल बनवू शकतो. असे पझलच्या गेम असतात, तर त्या शोधा. ओके, आणि ॲक्टिव्हिटी 4, मेक a picture using the shapes triangle, square, circle, etc. आता हे जे जॉमेट्रिकल शेप्स आहेत, ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल आहे, सर्कल आहे, तर त्याचा यूज करून, त्याचा वापर करून तुम्हाला ड्रॉइंग बनवायचं आहे. तर चला काढूया ड्रॉइंग. हे बघा, असे आपण जॉमेट्रिकल फिगर्स, इथे हे 2 ट्रायंगल वापरले, तिथे हा सर्कल आहे, हा पण सर्कल, हा रेक्टँगल, हा स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, रेक्टँगल, रेक्टँगल, हे पण रेक्टँगल. असा आपण जॉमेट्रिकल फिगर यूज करून आपण हे ड्रॉइंग काढलेलं आहे. याच्यासारखे तुम्ही अजून खूप सारे ड्रॉइंग काढा. ठीक आहे, समजलं? बाय बाय.